नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे यापुढे मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते म्हणजे निरूपण श्रवणाचा एक वेगळा व्हिडिओ असणार आहे आणि फक्त वाचनाचा हा एक व्हिडिओ असणार आहे. म्हणजे ज्यांना वाचण्यामध्ये कठीणता येत असेल त्यांनी हा व्हिडिओ बघून तुम्ही अगदी छान पद्धतीने ते वाचून श्रवण करू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू समाज जो दासबोध आहे तो बघायला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 10वा जगत ज्योतिनाम समास 7वा सगुण भजन. श्रीराम समर्थ. अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त त्याचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. हे श्रोतयाची आशंका पाहता प्रश्न केला निका सावध होऊन ऐका म्हणे वक्ता. ज्ञानी मुक्त होऊन गेले मागे त्याचे सामर्थ्य चाले परंतु ते नाही आले वासना धरून. लोकास होतो चमत्कार लोक मानिती साचार परंतु याचा विचार पाहिला पाहिजे. जीत असता नेनो किती जनामध्ये चमत्कार होती ऐसियाची सध्य प्रचिती रोकडी पहावी. तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखिला ऐसा चमत्कार झाला यास काय म्हणावे. तरी तो लोकांचा भावार्थ भाविका देव येथार्थ अनेत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. आवडे ते स्वप्नी देखिले तरी काय तेथून आले म्हणाल तेने आठविले तरी द्रव्य का दिसे. एवं आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना परी ते पदार्थ चालतीना अथवा आठवू नाही. येते तुटली आशंका ज्ञात्यास जन्म कल्पू नका उमजेना तरी विवेका बरे पहा. ज्ञानी मुक्त होऊन गेले त्याचे सामर्थ्य उगेची चाले का जे पुण्यमार्गे चालिले म्हणूनिया. या कारणे पुण्यमार्गे चालावे भजन देवाचे वाढवावे न्याये सांडून न जावे अन्याय मार्गे. नाना पुरश्चरणे करावी नाना तीर्थाटने फिरावी नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य बळी. निश्चये बैसे वस्तूकडे तरी ज्ञान मार्गेही सामर्थ्य चढे कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे. एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव भावार्थ नसता वाव सर्व काही. निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले तरी ते ज्ञाते नागवले दोहीकडे. नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावला अभिमान म्हणून या जप ज्ञान सांडूच नये. सांडील सगुण भजनासी तरी तो ज्ञाता परी अपेसी म्हणून या सगुण भजनासी सांडूच नये. निकाम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुळना समर्थे विन घडेना निकाम भजन. कामनेने फळ घडे निकाम भजने भगवंत जोडे फळ भगवंता कोणीकडे महदांतर. नाना फळे देवापासी आणि फळ अंतरी भगवंतासी या कारणे परमेश्वरासी निकाम भजावे. निकाम भजनाचे फळ आगळे सामर्थ्य चढे मर्यादा वेगळे तेथे बापुडी फळे कोणीकडे. भक्ते जे मनी धरावे ते देवे आपणची करावे तेथे वेगळे भावावे न लगे कदा. दोन्ही सामर्थ्य एक होता काळास नाटोपे सर्वथा तेथे इतरांसी कोण कथा कीटक न्याय. म्हणून निकाम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान तयास तुळिता त्रिभुवन उन्हे वाटे. येथे बुद्धीचा प्रकाश आणिक न चढे विशेष प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर
तेथे होती तत्पर प्राणी मात्र. जेथे भ्रष्टाकार घडेना तो परमार्थ ही दडेना. समाधान विघडेना निश्चयाचे. सारासार विचार करणे न्याय अन्याय खंड पाहणे. बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण. येदरती भगवत वचन सावध ऐका. श्लोकार्थ ददामी बुद्धी योगम तम येन मापुयंती ते. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान. प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. सगुण भरजन निरूपण नाम समास 7वा समाप्त. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.